नाशकात कॅप्टन खरात विरोधात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय। धार्मिक विधीच्या नावाखाली महिलेवर अत्याचार, सरकारवाडा पोलीस ठाण्यात हा तिसरा गुन्हा दाखल झालाय। पीडितेनं धाडस दाखवून पोलिसात तक्रार दिली आहे खरात विरोधात। कॅप्टन खरात विरोधात त्यामुळे तिसरा गुन्हा दाखल झालेला आहे। धार्मिक विधीच्या नावाखाली महिलेवर त्याने अत्याचार केला, अशा अनेक महिला असण्याची शक्यता आहे। त्यातल्या काही महिला या आतापर्यंत पुढे आल्यात आणि काही महिला हिम्मत करून आता पुढे येताना दिसत आहेत। आणखी एक पीडिता आता पुढे आली आहे। हात पुढे घ्या ना। कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा बालेकिल्ला पुढे याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी योगेश खरे आता आपल्या सोबत आहेत। योगेश, खरात जो आहे तो नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं म्हणताना या व्हिडिओमध्ये दिसतोय। खरं आहे, एकूणच जी काही त्याची दहशत पूर्ण जिल्ह्यामध्येच नाही राज्यभरात होती, पॉलिटिकल नेत्यांमध्ये होती, अधिकाऱ्यांमध्ये होती। ती दहशत मोडून काढण्याचं काम नाशिकचे पोलीस करतायत आणि आज त्याला कायद्याचा बालेकिल्ला दाखवलेला आहे। अनेक गुंडांना नाशिक शहरातल्या कायद्याचा बालेकिल्ला हा नाशिक पोलीस आयुक्तांनी दाखवला होता। त्यांना चांगलाच रिमांडमध्ये घेऊन त्यांना चांगला चोप हा दिला होता, जेणेकरून त्यांनी पुढच्या काळात गुन्हेगारी करू नये। त्याच पद्धतीनं आज कायद्याचा बालेकिल्ल्याचा चोप जो आहे तो अशोक खरातला देण्यात आलाय। आज अशोक खरातवर 2 गुन्हे दाखल झालेत। एका पतीनं आणि त्याचबरोबर एका दुसऱ्या महिलेनं 2 जणांनी गुन्हे दाखल केलेत आणि दोघांनीही अत्याचाराचा आरोप केलेले आहेत। पतीने आपल्या पत्नीचं शोषण केल्याचा आरोप केलेला आहे, तर एका महिलेनं तिचा गर्भपात घडवून आणल्याचा आरोप त्याच्यावर केलेला आहे। त्यामुळे अशोक खरात आता चांगलाच गळ्यापर्यंत बुडालेला आहे। त्याच्या उद्या पीसी परवा त्याची पोलीस कोठडी संपते, त्या पोलीस कोठडीमध्ये पुन्हा त्याला पोलीस कोठडी मिळेल अशी परिस्थिती आहे। एकूणच त्याला जामीन मिळवण्याचे जे प्रयत्न आहेत ते पूर्णपणे फोल ठरणार आहेत आणि अशोक खरातचे पाय अधिक खुलाप जाणार आहेत। योगेश, यापूर्वी रस्त्यावरच्या काही गुंडांकडून त्यानंतर काही टपोरी जे नव्यानं स्वतःचं प्रस्थ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्याकडून अशा पद्धतीचं वाक्य पोलिसांनी बदलून घेतल्याचं आपण बघितलं होतं, पण एखाद्या हाय प्रोफाईल गुन्हेगाराकडून अशा पद्धतीचं वाक्य पहिल्यांदाच कानावर येते किंवा बघायला मिळतंय, काय संदेश पोलिसांना यातून द्यायचा आहे? नाही, यातून कायद्याच्या पुढे कोणीही मोठा नाही। कायद्याच्या पुढे प्रत्येक जण सर्वसामान्य नागरिक आहे, गुन्हेगारच आहे आणि गुन्हेगार असेल तो कोणी किती मोठा असला तरी त्याला माफ केलं जाणार नाही हे दाखवण्याचा प्रयत्न आहे। आज जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टपणे अशोक खरातच्या बाबतीमध्ये आपली भूमिका जाहीर केली होती। कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणालाही माफ केलं जाणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं आणि या प्रकरणाशी संबंधित जे धागेदोरे असतील, जे नेते मंत्री किंवा अधिकारी असतील त्यांची सुद्धा पूर्णपणे चौकशी होईल असं म्हटलं होतं। त्यामुळे पोलिसांनी अधिकच कठोर होत आज अशोक खरातला बालेकिल्ला दाखवलाय आणि त्याला सुद्धा कायद्याचा बालेकिल्ला म्हणायला भाग पडलाय। बरोबर, आणि यातून जो योग्य संदेश जायचा तोही गेलाय अशी अपेक्षा। धन्यवाद योगेश या माहितीबद्दल।